आज आपल्याला छान अशा पद्धतीने सुंदर सुदामाचे पोहे बनवायचे आहेत. हे साठी लागणार आहे साहित्य: मिरची, लिंबू, जिरे, चवीनुसार मीठ, हळद, फोडणीसाठी जास्तीचे कांदे, तेल, शेंगदाणे, डाळ आणि इथं भिजून घेतले आहे मी पोहे. आणि करण्यासाठी आपल्याला इथं पाहिजे कढई. चला तर मग आपण गॅसवरती कढई ठेवूया. ही कढई ठेवली आहे. गरम व्हायला 1-2 मिनटं लागतात. आता मी तेल टाकत आहे. कढई गरम झालेली आहे. हे फोडणीसाठी लागणारं तेल. मी आमच्या तिघांसाठी पोहे करत आहे, तिघांचे. तेल गरम झालेलं आहे. आणि आता आपल्याला हे शेंगदाणे छान असं तळून घ्यायचे आहेत. हे शेंगदाणे टाकले आहे मी. आपल्याला लालसर असे शेंगदाणे खुसखुस तळून घ्यायचे आहेत. कारण आपण कांदे लगेच टाकले, हिरवी मिरची टाकली तर ती शेंगदाणे तळत नाहीत, मऊ पडतात आणि पोह्याला टेस्ट पण येत नाही. अशा पद्धतीचे जर तुम्ही एक वेळेस पोहे करून बघितलात तर नक्कीच खूप छान पोहे होतात. दिसायला पण आणि खायला पण टेस्टी होतात. चला, ही माझी शेंगदाणे तळलेली आहेत. याला बाहेर काढून घेऊया आता आपण. ही शेंगदाणे काढून घेतले आहेत. आता टाकायचं आहे आपल्याला जिरे, मोहरी. तेल पण छान तापलं आहे. हे टाकत आहे जिरे, मोहरी मिक्स आहे. कढीपत्ता टाकली की टेस्ट खूप छान येते. शरीरासाठी खूप अति आवश्यक आहे. रोज प्रत्येक फोडणीत वापरू शकतो आपण. आता टाकले आहे हिरवी मिरचीचे तुकडे. हिरव्या मिरचीचे तुकडे आणि कढीपत्ता छान तळलेला आहे. आता टाकायचे आहेत आपल्याला कांदे. कांदे छान व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. रोज तर आपण पोहे बनवतोच, पण त्यापेक्षा थोडंसं वेगळ्या पद्धतीचे बनवलो तर आपल्याला खूप खायला छान लागतात, टेस्टी लागतात. हे हळद टाकले आहे. मी एक वेळेस सुदामाचे पोहे म्हणून एका हॉटेलला खाल्ली होती आणि त्या दिवशीपासून मनात बसला की आपण पण एक वेळेस घरी बनवूया. हे टाकत आहे मी लिंबू. लिंबू हे फोडणीमध्येच टाकल्यानंतर सर्व पोह्यांना व्यवस्थित लागतं आणि टेस्टसुद्धा खूप भारी लागते. हळद, मीठ हे सगळं मी टाकून घेतलेलं आहे. व्यवस्थित हलवलेलं आहे. कांदे पण तळत आलेले आहेत. मीठ पण तेलातच टाकलं आहे मी, चवीनुसार जेवढं आपल्याला पोह्यासाठी लागणार आहे. आता टाकायचे आहेत आपल्याला पोहे. पोहे अशा हाताने व्यवस्थित मोकळे करून घ्यायचे आणि पोहे भिजवते वेळेस खूप छान भिजवायचे पोहे. जितके पोहे मऊ भिजतील तेवढे टेस्टीला पण छान लागतात. पाहू शकता खूप छान कलर येत आहे. मला तर आत्ताच खावंसं वाटत आहे. माझ्या मुलाला आवड झाली होती की आज पोहे खायचे. पाहू शकता हे पोहे तयार आहेत झटपट. आणि आता आपल्याला डिशमध्ये हे काढून घ्यायचं आहेत. वाव, मस्त कलर आलेला आहे आणि वास पण खूप सुंदर येत आहे. बाजूला एक लिंबाची फोड, वरून गरम गरम पोहे आणि वरून टाकायचे आहेत आपल्याला हे तळून घेतलेले शेंगदाणे. त्यासोबत आहे छान स्वीट. वाव, बघू शकता कलर तर असा भारी आहे की आपल्याला लगेच खावंसं वाटत आहे. तर चला तर मग एक वेळेस नक्कीच ट्राय करा.